नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स UPSCच्या PIB लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 17 जून 2026चे प्रेस रिलीजेस आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पहिली प्रेस रिलीज जी आहे ती G7च्या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी AIचा सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम प्रसार सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून जे भाषण केलेलं आहे त्याच्याशी संदर्भात आहे. जनरल स्टडीज पेपर 2मधला भारताचा समावेश असलेले आणि किंवा भारताच्या हितसंबंधावर परिणाम करणारे द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट व करार हा जनरल स्टडीज पेपर 2मधला घटक आणि जनरल स्टडीज पेपर 3मधला विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास, त्यांचे उपाययोजन आणि दैनंदिन जीवनातील त्याचे परिणाम या घटकांशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेच्या ग्लोबल टेक्नॉलॉजी गव्हर्नन्सवर आधारित एक स्टेटमेंट सादर केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सर्वसमावेशक, लोकशाही आणि सुरक्षित जागतिक प्रसाराचे समर्थन केलेले आहे. आता त्यांच्या भाषणामध्ये कोणकोणते मुद्दे त्यांनी वापरलेले आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊया. पहिलं म्हणजे AI गव्हर्नन्सच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की AI गव्हर्नन्समध्ये आपण ह्युमन सेंट्रिक ॲप्रोच म्हणजेच मानव केंद्रित अप्रोच यूज केला पाहिजे. म्हणजेच काय तर AIचा वापर मानवी क्षमता वाढवण्यासाठी, सामाजिक विषमता कमी करण्यासाठी केला गेला पाहिजे. AIचा वापर मानवी अस्तित्वाला पर्याय म्हणून नाही केला गेला पाहिजे. त्याचबरोबर AIमुळे आता डिजिटल तंत्रज्ञान वसाहतवाद किंवा टेक्नो कोलोनियालिझमचा उदय होत असल्याचा धोक्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. टेक्नो कोलोनियालिझम म्हणजे काय तर AIमुळे तयार झालेली सत्तेमधील विषमता, म्हणजे ज्या देशांकडे AI आहे त्यांच्याकडे जास्त पॉवर आहे आणि ज्या देशांकडे AI नाही ते त्या देशावरती अवलंबून आहेत. आणि ही जी सत्तेमधील विषमता आहे AIमुळे निर्माण होणारी, त्यामुळे एका नवीन प्रकारच्या हिंसेला, एका नवीन प्रकारच्या जागतिक विषमतेला जन्म दिला जात आहे. त्यालाच आपण टेक्नो कोलोनियालिझम असं म्हणणार आहे. आणि या टेक्नो कोलोनियालिझम बरोबरच AIच्या प्रसारामुळे डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजेच विकसित अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देश यांच्यामधील दरी अधिक रुंदावता कामा नये यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी इंडिया AI मिशनचा सुद्धा उल्लेख केला आहे. या इंडिया AI मिशनच्या अंतर्गत आपण संगणकीय पायाभूत सुविधांचे लोकशाहीकरण करणे, त्याचबरोबर स्थानिक स्टार्टअप्सना पाठबळ देणे आणि देशातील ज्या वैविध्यपूर्ण भाषा आहेत त्यांच्या गरजानुसार फाउंडेशनल AI मॉडेल्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यानंतर त्यांनी AI फॉर ऑल किंवा सर्वांसाठी AI या मुद्द्यावर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. म्हणजेच काय, AI फॉर ऑल म्हणजेच काय, विकसनशील देशांमधील आरोग्य सेवा, शेती आणि डिजिटल शिक्षण यांसारख्या सार्वजनिक सेवांमध्ये परवडणाऱ्या AI ॲप्लिकेशन्सचा वापर वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान हस्तांतरण आराखड्याचे समर्थन त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत त्यांच्या ज्या आरोग्यसेवा आहेत किंवा शेती आहेत किंवा डिजिटल जे शिक्षण आहे यामध्ये परवडणारे AI डेव्हलपिंग कंट्रीजना यूज करता यावे यासाठी डेव्हलपिंग कंट्रीजना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली पाहिजे आणि त्यासाठी फ्रेमवर्क्स तयार झाले पाहिजेत, याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केलेलं आहे. त्यानंतर जे डीप फेक्स आहेत किंवा मिसइन्फॉर्मेशन आहे किंवा अल्गोरिदमिक उपग्रह जे आहेत ते रोखण्यासाठी आणि हे AIचं जे प्रगत तंत्रज्ञान आहे ते सुरक्षित, विश्वासार्ह आणि पारदर्शक ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थात्मक नियम, इन्स्टिट्यूशनल गार्डरेल्स तयार करण्याचे आवाहन भारताने केलेलं आहे.
आता हे अल्गोरिथमिक पूर्वग्रह म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण AI ला ट्रेन करण्यासाठी जो डेटा यूज करतो, तो डेटा ज्यावेळेस पूर्वग्रह दूषित असतो तेव्हा त्या पूर्वग्रह दूषित डेटाद्वारे तयार झालेलं जे AI आहे ते जे रिस्पॉन्स देतो त्यामध्ये सुद्धा ते पूर्वग्रह रिफ्लेक्ट होतात आणि त्यालाच आपण अल्गोरिथमिक पूर्वग्रह असं म्हणणार आहे. आणि हे अल्गोरिथमिक पूर्वग्रह, डीपफेक्स, मिसइन्फॉर्मेशन यांना रोखण्यासाठी संस्थात्मक नियम, इन्स्टिट्यूशनल गार्डरेल्स तयार करण्याचे आवाहन भारताने केलेलं आहे. दुसरी जी प्रेस रिलीज आहे ती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या संदर्भात आहे. जनरल स्टडीज पेपर 3 मधला जो एम्प्लॉयमेंटचा टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर बातमी काय आहे, 19 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंतर्गत 2400 कोटीपर्यंतच्या आर्थिक प्रोत्साहन भत्त्याचे वितरण करणार आहेत. न्यूज महत्त्वाची नाही आहे, महत्त्वाचं आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना काय आहे हे समजून घेणं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनाच्या अंतर्गत द्विपक्षीय प्रोत्साहन रचना तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर या योजनेच्या अंतर्गत औपचारिक क्षेत्रात नोकरी शोधणारे जे तरुण आहेत, फॉर्मल सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट शोधणारे जे तरुण आहेत आणि अशा तरुणांना रोजगार देणारे जे नियोक्ते आहेत, जे एम्प्लॉयर्स आहेत, जे कंपनी आहेत, या दोघांनाही एकाच वेळी आर्थिक लाभ या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंतर्गत देण्यात येतो. तो कशा प्रकारे देण्यात येतो, म्हणजे पहिल्यांदाच औपचारिक कर्मचाऱ्यांच्या श्रेणीमध्ये प्रवेश करणारे जे तरुण असणार आहेत त्यांना 15,000 पर्यंतचे थेट आर्थिक प्रोत्साहन सरकारतर्फे दिले जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच फॉर्मल सेक्टरमध्ये जे तरुण एम्प्लॉयमेंट घेणार आहेत त्यांना 15,000 पर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन सरकार देणार आहे. त्यानंतर जे एम्प्लॉयर्स असणार आहेत, ज्या कंपनी असणार आहेत, जे या तरुणांना रोजगार देणार आहेत, त्यांनासुद्धा प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या मागे दरमहा 3,000 रुपयेपर्यंतचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. म्हणजेच रिक्रुटमेंट सबसिडी दिले जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच फॉर्मल सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट घेणारे जे तरुण आहेत, अशा तरुणांना ज्या कंपनी रोजगार देणार आहेत त्यांना दरमहा 3,000 पर्यंतचे भरती प्रोत्साहन दिले जाणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो कंपनींना मिळणारा भत्ता आहे तो दरमहा मिळणार आहे आणि हा जो कर्मचाऱ्यांना मिळणारा जो भत्ता आहे तो वन टाईम आहे. आता याचे परिणाम काय आहे किंवा सरकारचं उद्दिष्ट काय आहे हे या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या मागचं, तर याद्वारे सरकारला इकॉनॉमीचं किंवा अर्थव्यवस्थेचं औपचारिकीकरण करायचं आहे, फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी करायचं आहे. हे सरकार कसं साध्य करणार आहे, तर या ज्या आर्थिक सवलती सरकार देणार आहे ते थेट EPFO खात्याशी जोडणार आहे कर्मचाऱ्यांच्या. आणि याद्वारे होणार काय आहे, तर हे जे कर्मचारी आहेत ते औपचारिक वेतनाशी म्हणजेच फॉर्मल पेरोलशी जोडले जाणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांना प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन योजना, आरोग्यसेवा यांसारख्या ज्या वैधानिक सामाजिक सुरक्षा आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांना संरक्षण मिळणार आहे. आणि एकंदरीतच कामगारांना जास्तीत जास्त कामगारांना औपचारिक क्षेत्रामध्ये आणण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं ठेवलेलं आहे. आणि सरकारने आत्तापर्यंत 15 लाख लाभार्थ्यांना औपचारिक रोजगार या योजनेअंतर्गत मिळवून दिलेला आहे. तिसरी जी प्रेस रिलीज आहे ती आहे तारापूर अणुऊर्जा केंद्राशी संबंधित. जनरल स्टडीज पेपर 3 मधला जो एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचे सचिव, त्याचबरोबर
ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष डॉक्टर अजित कुमार मोहंती यांनी तारापूर अणुऊर्जा केंद्राला भेट दिली. जगातील सर्वात जुना कार्यरत असलेला व्यावसायिक अणुरिॲक्टर म्हणून ओळख असलेला आपला तारापूर अणुऊर्जा केंद्र त्याच्या परिचालनासाठी आत्ता जी 10 वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे त्याचं कौतुक या अजित कुमार मोहंती यांनी केलेलं आहे. या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची ऐतिहासिक आणि संरचनात्मक पार्श्वभूमी काय आहे? 1969मध्ये कार्यान्वित झालेले हे जे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन युनिट 1 आणि युनिट 2 हे जे आहेत ते संपूर्ण जगभरात आजही चालू असलेले सर्वात जुने व्यावसायिक अणुऊर्जा रिॲक्टर्स आहेत. संपूर्ण जगात आत्तापर्यंत कार्यरत असलेले सगळ्यात जुने अणुऊर्जा रिॲक्टर्स आहेत. त्याचबरोबर हे जे तारापूर केंद्र आहे ते भारताच्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान संपादनापासून म्हणजेच हे जे तारापूर केंद्र आपण उभारलेलं आहे अणुऊर्जा केंद्र ते परदेशी सहकार्यानं आपण उभारलं होतं. तिथपासून ते विकसित भारत आराखड्याअंतर्गत पूर्ण तांत्रिक स्वावलंबनापर्यंतच्या प्रवासाचं प्रतीक आहे हे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन. आता ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डने तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन युनिट 1 आणि युनिट 2ला 10 वर्षांचा परिचालन आयुर्मान विस्तार मंजूर केलेला आहे. म्हणजेच ऑपरेशनल लाईफ एक्सटेन्शन मंजूर केलेलं आहे. म्हणजेच काय तर तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन युनिट 1 आणि युनिट 2 हे जे आहे ते त्यांची व्हॅलिडिटी आता संपली होती, पण त्यांना अणुऊर्जा नियामक मंडळाने आणखी 10 वर्षाचं एक्सटेन्शन आता दिलेलं आहे. तर आता हे जे 10 वर्षाचं ऑपरेशनल लाईफ एक्सटेन्शन जे भेटलेलं आहे ते कशामुळे शक्य झालेलं आहे तर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच NPCILद्वारे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे केलेलं रेट्रोफिटिंग हे जे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन युनिट 1 आणि युनिट 2 आहे याचं जे रेट्रोफिटिंग केलेलं आहे NPCILने. त्याचबरोबर व्यापक वेळ व्यवस्थापन अभ्यास म्हणजेच एजिंग मॅनेजमेंट स्टडीज आणि संरचनात्मक सुरक्षा सुधारणा ज्या NPCILने केलेल्या आहेत त्याच्यामुळे तारापूर पॉवर स्टेशन युनिट 1 आणि युनिट 2ला ही जी 10 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे ते शक्य झालेलं आहे. आता याचं धोरणात्मक महत्त्व काय आहे तर भारताचे जे जुने अणुऊर्जा प्रोजेक्ट आहेत त्यांचा कालावधी संपल्यानंतरही त्यांचं सुरक्षितपणे संचालन आणि व्यवस्थापन करण्याची भारताची जी क्षमता आहे ती यामुळे सिद्ध होते. त्याचबरोबर पश्चिम भारतातील जे औद्योगिक कॉरिडॉर्स आहेत त्यांना शाश्वत आणि कार्बनमुक्त वीज मिळणं या धोरणामुळे शक्य झालेलं आहे. त्यानंतर चौथी जी प्रेस रिलीज आहे ती आहे भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामध्ये होत असलेल्या व्यापक आर्थिक आणि व्यापारी करार म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंटच्या संदर्भात जनरल स्टडीज पेपर 2मधला भारताचा समावेश असलेले आणि किंवा भारताच्या हितसंबंधावर परिणाम करणारे द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक गट व करार हा जनरल स्टडीज पेपर 2मधला जो घटक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. कंटेक्स्ट काय आहे भारताचं जे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री यांनी जाहीर केलेलं आहे की ऐतिहासिक भारत आणि युनायटेड किंगडम व्यापक आर्थिक आणि व्यापार करार म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट आणि त्यासोबतच असलेला सामाजिक सुरक्षा योगदानावरील म्हणजेच सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्सवरील करार हे जे 2 करार आहेत ते 15 जुलै 2026 पासून अधिकृतपणे लागू होणार आहेत. म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट आणि सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्स हे भारत आणि UKमध्ये झालेले जे 2 करार आहेत ते 15 जुलै 2026 पासून अधिकृतपणे सुरू होणार आहेत. आता हे जे कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट आणि सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रिब्युशन्सवरती जो करार झालेला आहे ते नेमकं काय आहेत ते आपण पुढे समजावून घेऊ. आता या कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंटची वैशिष्ट्ये काय आहेत तर झिरो ड्युटी ॲक्सेस. पहिल्यांदा समजून घ्या झिरो ड्युटी ॲक्सेस काय असतं.
जेव्हा एखादा देश त्या देशामध्ये दुसऱ्या देशामधून इम्पोर्ट होणारा जो माल आहे त्यावरती कोणत्याही प्रकारची इम्पोर्ट कस्टम ड्युटी किंवा टॅरिफ लावत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे, झिरो ड्युटी ॲक्सेस. पुन्हा सांगतो, जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशामधून दुसऱ्या देशामधून इम्पोर्ट होणारा जो माल आहे त्यावरती कोणत्याही प्रकारची इम्पोर्ट कस्टम ड्युटी किंवा टॅरिफ लावत नाही त्याला आपण झिरो ड्युटी ॲक्सेस असं म्हणणार आहे. आय होप समजलं असेल. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंटच्या अंतर्गत ब्रिटनला होणाऱ्या भारताच्या सुमारे 99% निर्यातीला शून्य शुल्क प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच भारतातून ब्रिटनला होणारा जो एक्सपोर्ट आहे त्यावरती ब्रिटन कोणत्याही प्रकारची इम्पोर्ट कस्टम ड्युटी किंवा टॅरिफ लावणार नाही. भारतामधून जो ब्रिटनला एक्सपोर्ट होणारा माल आहे त्यावरती त्याला शून्य शुल्क प्रवेश मिळणार आहे ब्रिटनच्या मार्केटमध्ये. आता हा जो 99% निर्यातीला जी झिरो ड्युटी ॲक्सेस मिळालेला आहे त्यामध्ये भारत आणि UK जो द्विपक्षीय व्यापारी मूल्य आहे त्याच्या जवळपास 100% क्षेत्राचा त्यामध्ये समावेश होत आहे. म्हणजे सद्यस्थितीला भारतातून UKला जो माल एक्सपोर्ट होत आहे तो जवळपास 100% मालावरती झिरो ड्युटी ॲक्सेस मिळणार आहे. यामुळे भारतामधील जे टेक्स्टाईल, चामडे, पादत्राणे आणि सागरी उत्पादने यांसारखे जे श्रमप्रधान क्षेत्र आहेत त्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी स्पर्धात्मक आघाडी मिळणार आहे. म्हणजेच भारतामधून जो UKला एक्सपोर्ट होणारा जो माल आहे त्यावरती कोणतीही ड्युटी किंवा टॅरिफ नसणार आहे. पण इतर देशामधून UKला जो एक्सपोर्ट होणारा माल आहे त्याच्यावरती UK टॅरिफ आणि इम्पोर्ट कस्टम ड्युटी लावणार आहे. त्यामुळे भारतामधून UKला एक्सपोर्ट होणारा जो माल असणार आहे त्याला इतर देशांच्या तुलनेत स्पर्धात्मक आघाडी मिळणार आहे. तो इतर देशांच्या तुलनेत कॉम्पिटिटिव्ह होणार आहे. त्याबरोबरच या कराराच्या अंतर्गत IT आणि IT एनेबल्ड सर्व्हिसेस, व्यावसायिक सल्लागार, शिक्षण, वित्तीय सेवा, आरोग्यसेवा यांसह 137 वेगवेगळ्या सेवा उपक्षेत्रांमध्ये भारताच्या सेवा निर्यातीला मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तर भारतातले जे वेगवेगळ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणारे जे प्रोफेशनल्स आहेत ते UKमध्ये जाऊन सेवा देऊ शकणार आहेत. म्हणजेच भारताचे जे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना UKमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आता ही जी कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट आहे त्याच्यासोबतच जो सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट जो भारत आणि युकेने साईन केलेला आहे ज्याला दुसरं नाव आहे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन, ते नेमकं काय आहे तर हे जे सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट किंवा डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शनच्या अंतर्गत काय होतं तर समजा इंडियामधल्या IT कंपनीमध्ये काम करणारा एखादा एम्प्लॉई काही प्रोजेक्टवर काम करण्यासाठी समजा UKमध्ये गेला तर हा जो इंडियाच्या कंपनीमधला एम्प्लॉई UKमध्ये गेलेला आहे त्याला भारताचं जे PF अकाउंट असणार आहे, भारतामधील जे प्रॉव्हिडंट फंडचं जे अकाउंट असणार आहे त्यामध्ये त्याला कॉन्ट्रीब्युशन द्यावे लागणारच आहेत. त्याचबरोबर UKमधलं जे नॅशनल इन्शुरन्सचं जे सोशल सिक्युरिटी अकाउंट असणार आहे त्यामध्ये सुद्धा या एम्प्लॉईला कॉन्ट्रीब्युशन्स द्यावे लागणार आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा त्याचा PF कट होणार आहे त्याच्या सॅलरीमधून आणि UKमध्ये सुद्धा त्याला एक सोशल सिक्युरिटी UKची जी स्कीम आहे त्यामध्ये त्याला कॉन्ट्रीब्युशन्स द्यावं लागणार आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी इंडिया आणि UKनी सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट किंवा डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन साईन केलेलं आहे. या अंतर्गत काय होणार आहे तर भारतामधून UKमध्ये
काही प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी गेलेला जो प्रोफेशनल असणार आहे त्याला फक्त भारताच्या प्रॉव्हिडंट फंड किंवा सोशल सिक्युरिटी अकाउंटमध्ये कॉन्ट्रिब्युशन्स द्यावे लागणार आहे. UK जे नॅशनल इन्शुरन्स आहे त्यामध्ये त्याला कॉन्ट्रिब्युशन्स देण्याची गरज पडणार नाही या सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंटच्या अंतर्गत. आणि याचा आणखीन एक फायदा काय होणार आहे तर भारतीय कंपन्या ज्या आहेत, भारतातील ज्या IT कंपन्या आहेत त्यांचा ऑपरेशनल कॉस्ट कमी होणार आहे. कारण पहिलं काय व्हायचं, या एम्प्लॉईजचं प्रॉव्हिडंट फंड इंडियालासुद्धा द्यावं लागायचं आणि नॅशनल इन्शुरन्समध्ये सुद्धा या IT कंपन्यांना कॉन्ट्रिब्युशन्स द्यावं लागायचं. आता यामध्ये कॉन्ट्रिब्युशन्स द्यावं लागणार नाही आहे भारतातील IT कंपन्यांना. त्यामुळे इथे जो त्यांचा पैसा खर्च होत होता तो आता कमी होणार आहे आणि त्यामुळेच भारतीय कंपन्यांची किंवा भारतीय IT कंपन्यांची ऑपरेशनल कॉस्ट जी असणार आहे ती आता कमी होणार आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर 5वी जी प्रेस रिलीज आहे ती आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन 2026 वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट 2026. जनरल स्टडीज पेपर 3 मधला जो संवर्धन, पर्यावरण प्रदूषण आणि ऱ्हास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन म्हणजेच EIA हा जो जनरल स्टडीज पेपर 3 मधला जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. कंटेक्स्ट इतका महत्त्वाचा नाही आहे. आपले जे मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज जे आहेत भूपेंद्र यादव त्यांनी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन 2026 निमित्त नवी दिल्लीत आयोजित एका राष्ट्रीय उच्चस्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्षपद बसवलेलं आहे. हे इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट इथे दिलेला डेटा आहे. तर सगळ्यात अगोदर समजून घ्या बॉन्ड चॅलेंज काय आहे. बॉन्ड चॅलेंज हे 2011ला एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं आणि या बॉन्ड चॅलेंजच्या अंतर्गत 2030पर्यंत जी ऱ्हास झालेली जमीन आहे, जिथं जंगलतोड झालेली जमीन आहे, अशी 350 मिलियन हेक्टर जमीन 2030पर्यंत रिस्टोर करायचे आहे. पुन्हा एकदा सांगतो, हे जे बॉन्ड चॅलेंज आहे ते 2011ला एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. या बॉन्ड चॅलेंजच्या अंतर्गत 2030पर्यंत 350 मिलियन हेक्टर जमीन रिस्टोर करायची आहे. त्या जमिनीचं पुनरुज्जीवन करायचं आहे. अशी जमीन जी जिथे जंगलतोड झालेलं आहे, अशा जमीन जिचा ऱ्हास झालेला आहे, अशी 350 मिलियन हेक्टर जमिनीचं रिस्टोरेशन करण्याचं टार्गेट या बॉन्ड चॅलेंजच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. तर या बॉन्ड चॅलेंजच्या अंतर्गत भारताच्या वाट्याला आलेलं जे टार्गेट आहे ते आहे 26 मिलियन हेक्टर. 350 मिलियन हेक्टरपैकी भारताला 26 मिलियन हेक्टर भारताच्या वाट्याला आलेलं टार्गेट आहे. म्हणजेच भारताला 26 दशलक्ष हेक्टर जंगलतोड झालेली आणि ऱ्हास झालेली जमिनीचं पुनरुज्जीवन करायचं आहे या बॉन्ड चॅलेंजच्या अंतर्गत. आणि आता आपल्या एन्व्हायरमेंट मिनिस्टरने दिलेल्या माहितीनुसार भारताने 21.76 दशलक्ष हेक्टर ऱ्हास झालेली जमीन सक्रिय पुनरुज्जीवन आणि संवर्धन प्रयत्नांखाली यशस्वीरित्या आणलेली आहे. आणि त्यामुळेच आपलं हे जे बॉन्ड चॅलेंज अंतर्गत असलेलं जे टार्गेट आहे त्या दिशेने आपण एक भक्कम पाऊल टाकलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी माहिती दिलेली आहे ती अरवली ग्रीन वॉल इनिशिएटिव्हच्या संदर्भात. आता अरवली ग्रीन वॉल इनिशिएटिव्ह काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. अरवली ग्रीन वॉल जो प्रोजेक्ट आहे तो 1400 किलोमीटर लांबीचा आणि 5 किलोमीटर रुंदीचा एक ग्रीन कॉरिडॉर आहे. हे जे थार डेझर्ट आहे याचा पुढील विस्तार थांबवावा यासाठी आपल्याला या अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट अंतर्गत या कॉरिडॉरमधले 6.1 मिलियन हेक्टर जमिनीचं रिस्टोरेशन करायचं आहे, जमिनीचं पुनरुज्जीवन करायचं आहे.
तर हे झालं अरवली ग्रीन वॉल इनिशिएटिव्ह किंवा अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टच्या अंतर्गत. हे जे 6.1 मिलियन हेक्टर जमिनीचं पुनरुज्जीवन करायचं आहे ते आपल्याला 2034पर्यंत पूर्ण करायचं आहे. तर या अरवली ग्रीन वॉल इनिशिएटिव्हच्या अंतर्गत 2025-26चं आपलं जे टार्गेट आहे ते आपण यशस्वीरित्या ओलांडलेलं आहे, अशी माहिती आपल्या एन्व्हायरमेंट मिनिस्टरने दिलेली आहे. आणि हा जो कार्यक्रम झाला होता यामध्ये बॉन्ड चॅलेंजवरील भारताचा दुसरा प्रगती अहवाल देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यानंतर 6वी जी प्रेस रिलीज आहे ती आहे राष्ट्रीय सुरक्षा संरचना आणि धोरणात्मक बदलाच्या संदर्भात. जनरल स्टडीज पेपर 3मधला इंटरनल सिक्युरिटी संबंधित जो टॉपिक आहेत त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. म्हणजेच संघटित गुन्हेगारीचा दहशतवादाशी असलेला संबंध, अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात परकीय राज्य आणि बिगर राज्य घटकांची भूमिका, त्याचबरोबर सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने आणि त्यांचे व्यवस्थापन, हे जे इंटरनल सिक्युरिटीशी निगडीत असलेले टॉपिक आहेत त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर कॉन्टेक्स्ट काय आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 12 वर्षातील भारताच्या सक्रिय आणि धोरणात्मक राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांताच्या उत्क्रांतीचा सविस्तर आढावा घेणारे विधान सादर केलेले आहे. म्हणजेच या 12 वर्षांमध्ये भारताचा जो राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांत आहे तो कशाप्रकारे त्याची उत्क्रांती झालेली आहे, तो कशाप्रकारे इव्हॉल्व झालेला आहे याची माहिती देणारं विधान आपले गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केलेलं आहे. तर या प्रेस रिलीजमध्ये इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून आपला जो इंटरनल सिक्युरिटीचा जो घटक आहे ना त्याच्याशी संबंधित खूप महत्त्वाचा डेटा देण्यात आलेला आहे. तुमच्या जनरल स्टडीज पेपर 3च्या नोट्समध्ये इंटरनल सिक्युरिटीच्या सेक्शनमध्ये हे नक्की इन्क्लूड करा. आता पहिली जी माहिती आपण पाहणार आहोत ते म्हणजे 100% डिक्रीज इन नक्सल व्हायलन्स अफेक्टेड डिस्ट्रिक्ट. म्हणजे आता आपल्या देशामध्ये एकही जिल्हा नक्सल व्हायलन्सनी अफेक्टेड नाही. संपूर्ण जिल्ह्यांमधून नक्सल व्हायलन्स समूळ नष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर सरकारने 3700 करोड अलोकेट केलेले आहेत. कशासाठी? तर हे जे नक्सल्स आहेत त्यांना एलिमिनेट करण्यासाठी जे ऑपरेशन्स कंडक्ट केले जाणार आहेत त्यासाठी, आणि त्याचबरोबर जे नक्सल्स सरेंडर करणार आहेत त्यांचं ट्रेनिंग आणि रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्वसन करण्यासाठी सरकारने हे 3700 करोडचा निधी अलोकेट केलेला आहे. त्यानंतर 9600+ मोबाईल टॉवर्स ह्या नक्सल अफेक्टेड एरियाजमध्ये आपण इन्स्टॉल केलेले आहेत. त्याचबरोबर 15100 किलोमीटर प्लसचं रोड कन्स्ट्रक्शन आपण नक्सल अफेक्टेड डिस्ट्रिक्टमध्ये 2024पासून केलेलं आहे. त्याचबरोबर 2025मध्ये 2337 नक्सल्सनी सरेंडर केलेलं आहे. आता हा जो डेटा आहे तो तुम्ही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमशी संबंधित जो आपला जनरल स्टडीज पेपर 3मधला जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड हा डेटा आहे. हा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करू शकता. आणि आता इथे या चार्टमध्ये या इन्फोग्राफिक्समध्ये जी माहिती दिली आहे ती ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात दिलेली आहे. ऑपरेशन सिंदूर रिशेपिंग इंडियाज रिस्पॉन्स डॉक्ट्रीन. ऑपरेशन सिंदूरने इंडियाचं जे रिस्पॉन्स डॉक्ट्रीन आहे त्याला रिशेप केलेलं आहे. आणि आत्ता आपलं जे रिस्पॉन्स डॉक्ट्रीन आहे ते काय असणार आहे तर 0 टॉलरन्स अँड स्विफ्ट रिस्पॉन्स हे आपलं आता रिस्पॉन्स डॉक्ट्रीन असणार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण 9 टेरर कॅम्प उद्ध्वस्त केले, त्याचबरोबर 100 टेररिस्ट आपण एलिमिनेट केलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे आपला जो डिटरन्स आहे तो बूस्ट झालेला आहे. टेररला स्पॉन्सर करणारे जे लोक आहेत म्हणजेच इथे पाकिस्तान म्हणायचं, पाकिस्तान जो टेररला स्पॉन्सर करतो त्याला आता टेररला सपोर्ट करताना पुन्हा विचार करावा लागेल अशा पद्धतीने भारताने पाकिस्तानला रिस्पॉन्स दिलेला आहे.
आणि न्यू पॅराडाईम म्हणजेच आता आपलं हे जे न्यू नॉर्मल झालेलं आहे, झिरो टॉलरन्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स, यामुळे आपण क्रायसिसमध्ये कसा रिस्पॉन्स करणार आहोत, कशाप्रकारे डिटरन्स दाखवणार आहोत, हे पूर्णतः चेंज झालेलं आहे आपल्या झिरो टॉलरन्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स डॉक्ट्रिनमुळे. त्यानंतर डिफेन्स प्रोडक्शनमध्ये आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत आपण कशाप्रकारे बळकटी साध्य केलेली आहे ते आपण या इन्फोग्राफिक्समध्ये पाहणार आहोत. 2014मध्ये जे आपलं डिफेन्स प्रोडक्शन होतं ते होतं 46,000 करोड. 2026मध्ये आपलं जे डिफेन्स प्रोडक्शन आहे ते जवळपास 1.5 लाख करोडच्या आसपास आहे. आता ही जी जंप आहे ती कशामुळे साध्य झालेली आहे, तर आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आपण डिफेन्स प्रोडक्शनला पुश दिलेला आहे. आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गतच आपण 36,000 असे आयटम आयडेंटिफाय केलेले आहेत, ज्यामध्ये आपण स्वदेशीकरण आणू शकतो, इंडिजिनायझेशन आणू शकतो. त्याचबरोबर आपण डिफेन्स प्रोडक्शन अँड एक्सपोर्ट प्रमोशन पॉलिसीसुद्धा आणलेली आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत आपण डॉमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही रिफॉर्म्स आणलेले आहेत. अशा प्रकारे आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत आपलं डिफेन्स प्रोडक्शन जे आहे ते स्ट्रेंथन झालेलं आहे. त्यानंतर 12 वर्षांमध्ये आपण नॅशनल सिक्युरिटीसाठी काय काय केलेलं आहे याची माहिती आपण या इन्फोग्राफिक्समध्ये पाहणार आहोत. बॉर्डर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर 93% बॉर्डर जी आपण पाकिस्तानसोबत शेअर करतो ती आपण फेन्स केलेली आहे. 93% बॉर्डरवरती आपण फेन्सिंग केलेलं आहे. त्याचबरोबर बांगलादेशसोबत जी आपली बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती आपण 80% फेन्सिंग केलेलं आहे. म्हणजे बांगलादेशसोबत असलेली 80% बॉर्डर आपण फेन्स केलेली आहे. त्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये असलेल्या इन्सर्जन्सीच्या बाबतीत जर बघितलं तर 2012पासून 82% डिक्लाईन झालेलं आहे नॉर्थ ईस्टमधल्या इन्सर्जन्सीमध्ये. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाकिस्तान एअरफोर्सचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते 20% इन्फ्रास्ट्रक्चर आपण डिस्ट्रक्शन केलेलं आहे, ध्वस्त केलेलं आहे. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण 100+ टेररिस्ट एलिमिनेट केले होते आणि 9 टेरर कॅम्प उद्ध्वस्त केले होते. त्याचबरोबर 2023पासून जम्मू अँड काश्मीरमध्ये स्टोन पेल्टिंगचा एकही इन्सिडेंट रिपोर्ट करण्यात आलेला नाही. त्यानंतर आपण आपली पहिली नॅशनल काउंटर टेरर स्ट्रॅटेजी घोषित केलेली आहे, जिला आपण प्रहार असं नाव दिलेलं आहे. ही जी नॅशनल काउंटर टेरर स्ट्रॅटेजी आहे ती आपलं जे ट्रॅडिशनल टेररिझम ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना तर ॲड्रेस करतेच, त्याचबरोबर ज्या हायब्रिड टेररिझमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांनासुद्धा ॲड्रेस करते. हायब्रिड टेररिझम म्हणजे सायबर अटॅक घ्या, फिशिंग घ्या किंवा इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांनासुद्धा ही आपली नॅशनल काउंटर टेरर स्ट्रॅटेजी ॲड्रेस करते, जिला आपण प्रहार असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर डिफेन्स सेक्टरच्या मॉडर्नायझेशनसाठी 2026-27च्या बजेटमध्ये सरकारने 2.19 लाख करोड अलोकेट केलेले आहेत. त्यानंतर 52 डिफेन्स सॅटेलाईट तयार करण्यासाठी आपण 27,000 करोड अलोकेट केलेले आहेत. हे जे 52 डिफेन्स सॅटेलाईट असणार आहेत ते आपण सर्वेलन्ससाठी, डिफेन्स सर्वेलन्ससाठी यूज करणार आहोत. त्याचबरोबर 6,800 किलोमीटरचे रोड्स आपण फॉरवर्ड एरियाजमध्ये म्हणजेच बॉर्डर एरियाजमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले आहेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या द्वारे. त्यानंतर जर आपण पाहिलं, त्याचबरोबर आपलं जे ब्राह्मोस मिसाईल आहे ते आपण इतर देशांना सेल करून आपण फायनान्शियल इयर 2026मध्ये 5,200 करोडचा रिव्हेन्यू जनरेट केलेला आहे. त्यानंतर 83 तेजस MK-1A फायटर्स जेट ॲक्वायर करण्यासाठी
आपण 48,000 करोडची डील केलेली आहे. लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. PDF ची लिंक तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल. आणि हा इनिशिएटिव्ह तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा.